हे आपण थोडंसं तेल घेणार आहोत पोहे करण्यासाठी. तेल गरम झाल्यावर आपण इथे अर्धा चमचा मोहरी टाकतोय, अर्धा चमचा जिरे टाकतोय, 7-8 पानं कढीपत्त्याची टाकतोय, ही 3-4 मिरच्या मी कापून घेतल्या होत्या छोट्या त्या टाकतोय. आता आपण कांदा टाकणार आहोत. थोडंसं हिंग टाकत आहोत. एक चमचा हळद टाकतोय. कांदा थोडा पातळ होईपर्यंत भाजायचा. हे पोहे आपण मस्तपैकी पाण्याने धुवून घेतले आहेत आणि याच्यासाठी चाळणीचा वापर केलेला आहे, कारण यात एक्सेस वॉटर राहू शकत नाही जर आपण चाळणीमध्ये धुतलं तर. आता याला आपण 1 चमचा मीठ लावून घेणार आहोत. हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात मीठ. आता यात आपण हे पोहे टाकणार आहोत जे मीठ लावून घेतले होते. याला आपण 5 मिनिटं मस्तपैकी असं हलवून घेऊया. एक चमचा साखर टाकूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आता यात आपण चॉप केलेली बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत. आता आपण याच्यावरती खोबऱ्याचं गार्निश करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर वरती आणि लिंबू पिळणार आहोत. चला, हे आंबट गोड छान पोहे तयार झाले आहेत. अशा छान छान रेसिपीजसाठी अन्नपूर्णा हेल्दी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.